एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे। तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि आज आहे गुरुवार। सगळ्यात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि आज गुरुवारचा म्हणजे आज माझा 5वा गुरुवार आहे। उपवास आहे, त्याच्यामुळे आज काही नाही, नॉर्मल। मला जास्त काही बनवायचं नव्हतं, खिचडीच बनवायची होती। आम्हाला तिघांना पण उपवास आहे, त्याच्यामुळे मी आज लवकर आवरलं आणि लवकर ऑफिसला आलेले। काम आहे, मला ब्लॉग एडिट करायचा आहे कालचा, आणि तो अपलोड होईल आता 12:30 वाजता। तर रोज 12:30ला आपले लॉंग व्हिडिओ अपलोड होतात आणि शॉर्ट्स व्हिडिओ 4:30 वाजता इव्हिनिंगला अपलोड होतात। तर ते नक्की बघत जा आणि कमेंट पण करत जा, तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ किंवा नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल। तर चला मग आता मी पहिले ओडिसीमध्ये जाते। आणि थोडंसं मी आजारी आहे, माझा आवाज पण असं मला वेगळा येतोय, इतके कान ते दुखत आहे ना सर्दीने। चलो आज होता माझा 5वा गुरुवार आणि त्यासाठीच मग मी पूजा मांडलेली होती। आज सकाळी मी काही वाचायला उठले नाही, कारण तब्येत थोडी बरोबर नव्हती। त्याच्यामुळे मी स्वामींना सांगितलं की आज मी माझं पारायण संध्याकाळी ऑफिसवरतून आल्यानंतरच करेल। सगळी पूजा वगैरे मांडून घेतलेली होती आणि त्यानंतर खिचडी नैवेद्य वगैरे सगळं दाखवून घेतलेलं होतं। फक्त कळश मांडायचं राहिलेलं होतं, कारण मी आंब्याचे पानं आणायचंच विसरले होते। मग म्हटलं संध्याकाळी येताना घेऊन येईल आणि 4-5च्या दरम्यान मी ऑफिसवरतून येईल, तेव्हाच मग स्वामींचं पारायण करेल। आणि मग ऑफिसला निघाले होते, कारण 9:30-10च्या दरम्यान, कारण आता 6 तास कंपल्सरी झाले। मग जर 10ला गेले तर 4च्या दरम्यान मी निघून येऊ शकते, त्याच्यामुळं मी फास्ट आवरते आणि लवकर निघण्याचा प्रयत्न करते। आणि आज सिंपल साधा असा आउटफिट होता। आउटफिट एकदा चेक केला आणि त्यानंतर मला घसा इतका दुखत होता ना, म्हटलं चला गरम गरम मस्त कॉफी घेऊया। मग मी कॉफी घेतली गरम गरम मस्त। आणि त्यानंतर मग मला थोडंसं काम होतं, ते पण करायचं होतं। आज तर जास्त काही नाही, कारण इथं आल्यानंतर नेट इतकं संपतं ना, म्हणजे 5G इथं चालत नाही, त्याच्यामुळं नॉर्मल जसं मी ऑफिसला येते काल परवापासून, तसं मी रोज 29चा एकदा रिचार्ज टाकला आणि मला ब्लॉग अपलोड करावा लागतो। त्याच्यामुळे इतका डेटा जातो ना, इथं 5G पण चालत नाही। मग जे आपलं नॉर्मल 1.5-2 GB डेटा आहे तो पण पूर्ण संपून जातो। आणि त्याच्यामुळे मग मला असं खाली जाऊन कुठंतरी असं मला ब्लॉग अपलोड करावे लागतात, नाही तर मग मी डायरेक्टच म्हणजे 29चाच रिचार्ज मारून टाकते तसं डेली। ब्लॉग अपलोड झालेला होता, मग मी बसण्यासाठी चालले आणि इतकी गर्दी वाढली आहे ना, 6 तास कंपल्सरी केल्यापासून जिकडे तिकडे बघावं सगळं डेस्क सगळं फुलच आहे। हे बघू शकता तुम्ही, सगळं नॉर्मल जे दिसतंय ना ते सगळं फुल आहे। मग आम्हाला हे जे सीट भेटलं आणि आम्ही तिथे फायनली तिथे बसलो। त्यानंतर काम चालू केलं आणि 12:30-1 वाजला होता। मला जेवायला इतकी भूक लागली होती ना, अक्षरशः खूप भूक लागलेली होती। मग आज उपवास होता आणि सकाळी मी काहीच खाऊन आलेले नव्हते, त्याच्यामुळे म्हटलं पहिले जेवायला जाऊया। मला डायरेक्ट म्हणजे असं कसतरीच व्हायला सुरुवात झालेली होती। आणि मग हे बघा, हा आहे बॅक व्ह्यू ऑफिसचा। मी कधीच हा बघितलेला नव्हता, पहिलं गेल्यानंतर हा व्ह्यू बघितला। इतका मस्त व्ह्यू आहे ना, इथून एकदम पाठीमागच्या ज्या कंपन्या आहे त्या पण इथून करेक्ट दिसतात। थोड्या वेळात जेवायला जातोय, एक फ्रेंड येतोय, त्याच्यामुळे थोडंसं थांबलोय। तसं 12:30लाच जातो, पण तो येतोय त्याच्यामुळे आता थोडं त्याचा वेट करावं लागेल। आणि इतका मस्त व्ह्यू आहे ना, थांबा 1 मिनिट तुम्हाला दाखवते। सगळं आवडलं आणि कॅन्टीनमध्ये निघालो। खरंच अक्षरशः इतकी भूक लागलेली होती ना, मला उपवासाचं मी खिचडी वगैरे सगळं आणलेलं होतं। श्रुतीने आणलेलं नव्हतं, तर तिने इथे साबुदाणा वडा घेतले आणि तिचं होईपर्यंत ऑर्डर, तोपर्यंत मी टेबल बघितला आणि मी डायरेक्ट टिफिनच खोलला, कारण मला अक्षरशः म्हणजे कंट्रोलच होत नव्हतं, इतकी भूक लागलेली होती। 1-1:30 वाजला होता। मग मस्त खिचडी, साबुदाणा वडा, परत चिवडा वगैरे सगळं खाल्लं आणि झालं मग झिंगाट असं झालेलं होतं। त्यानंतर मग निघाले, थोडा वेळ थांबले आणि बसमध्ये मग मला बस पण भेटली 4-4:30च्या दरम्यान, लगेचच बस भेटली। आज काही गाडी नव्हती, त्याच्यामुळे मी बसनेच जाणार होते। बसला एवढी काही गर्दी नव्हती। कंपनीतून आले, हा तर वरती जाते, मला पारायण करायचं आहे। फ्रेश होते, चहा घेते पहिले, त्याच्यानंतर मग वाचायला बसते। इतकी झोप येते ना डेंजर मला, पण आता पारायण करते पहिले, त्यानंतर स्वयंपाक पण करायचा आहे। लवकर स्वयंपाक बनवून घेते आणि चला तर मग आता
आल्यानंतर फ्रेश झाले. पहिला कोरा चहा टाकला, कारण मला इतकी म्हणजे डोकं दुखत होतं ना माझं. हे ऑफिसला 1-2 दिवसापासून म्हणजे जाण्याची कधी सवय नाही. 1 महिना डायरेक्ट सुट्टीच पडली होती, त्याच्यामुळे इतकं म्हणजे डोकं दुखतंय ना माझं. ते मग आल्या पहिले चहा घेतला, त्याच्यानंतर फ्रेश झाले मस्तपैकी आणि म्हटलं चला आता जर कंटाळा केला तर मग म्हणजे खरंच अक्षरशः इतकं मला डायरेक्ट झोपू वाटत होतं. अजिबातच म्हणजे काही करण्याची इच्छा नव्हती. पण माझं स्वामींचं पारायण बाकी होतं. मग मी पटकन म्हटलं चला आता जर झोपलं तर परत 1-2 तास जाणार आणि ते नंतर वाचलेलं एवढ्या रात्री चांगलं नाही. मग त्यापेक्षा मी पटकन फ्रेश झाले. त्यानंतर स्वामींचं हे कलश माझा मांडायचा राहिला होता, तो मांडून घेतला आणि म्हटलं चला आता पूजा करून घेऊया. 3 दिवसापासून माझ्या तब्येतीतच खूप प्रॉब्लेम होतोय. सारखं घसा दुखतो, ताप येतो नॉर्मल. मी टॅबलेट पण घेतल्या, हॉस्पिटलला पण जाऊन आली, पण काही फरकच पडत नाही आहे. आणि मग चला म्हटलं आता पारायणला सुरुवात करूया. पारायण झालं त्यानंतर लवकरच मी स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण अजिबातच माझं म्हणजे मूडच नव्हता. त्याच्यानंतर मस्त मी आलू आणि मटर आणि फ्लॉवर मस्त शिजून घेतला पहिले. त्यानंतर कांदा, टोमॅटो, मिरची सगळं मग मी फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर मी हे पण टाकलं होतं, राईस पण बनवायचा होता. आणि मस्त हे बघा इकडं माझी भाजी बनवून रेडी होती. पोळ्या पण केलेल्या होत्या. म्हणजे चला पहिले स्वामींना नैवेद्य दाखवूया आणि नंतर जेवण करूया, कारण खरंच अक्षरशः खूप भूक लागलेली होती. मस्त जेवण केलं. असा होता आजचा दिवस. थँक्स फॉर